तर महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीस कितपत योग्य आहेत? योग्य नाही तो माणूस. शकुनी मामा आहे तो. शकुनी मामा म्हणतो तुम्ही त्याला. घरफोड्या घर जोड्या नाही तो माणूस, घरफोड्या आहे असं माझं म्हणणं आहे त्यांना. तर या 5 वर्षामध्ये नेमकं आपल्या येथील स्थानिक आमदारांनी किंवा खासदारांनी आपल्या गावासाठी किती निधी उपलब्ध करून दिला व काय योजना राबवल्या? स्थानिक आमदारांनी सन्माननीय बाबासाहेब पाटलाच्या माध्यमातून जानवळ गावामध्ये कोट्यावधीचा निधी आलेला आहे आणि श्रंगारे साहेब खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून म्हणलं तर आत्तापर्यंत काय ऐकवत नाही किंवा 10 लाख 50,000 असं काही निधी आला आहे म्हणून. पण आम्ही राजकीय रणधुमाळी जनसामान्यांच्या मनात चाललं का हे जाणून घेण्यासाठी आज आपण चाकूर तालुक्यातील जानवळ या गावी 12,000 लोकसंख्या असलेलं जानवळ हे गाव आहे. येथे आपण आज आलेलो आहोत. येथील जनतेचं मत जाणून घेण्यासाठी या लोकसभा मतदानाच्या रणधुमाळीमध्ये नेमकं जनसामान्याचं मत काय हे जाणून घेऊया. मामा, काय सांगाल या 5 वर्षामध्ये जे आपल्या गावचा विकास कितपत झालेला आहे? गावचा विकास तर काही झालेला नाही आणि श्रंगारे साहेब आल्यापासून कोणताच योजना आणली नाही गावासाठी. भाजप सरकारमध्ये शेतकऱ्याला तर इतका अन्याय आहे की त्यांना जगणं मुश्किल झालं आहे. सोयाबीनला भाव नाही, कांद्याला भाव नाही, कापसाला भाव नाही. त्याच्यामुळं शेतकरी परेशान आहेत. आणि जानवळे गावची जमीन तर डोंगराळ भागाची आहे. शेतकऱ्यांना रोजगार करावं का शेती करावं हीच कळेना. तर आता सध्या आपल्या 5 वर्षामध्ये नेमकं आपल्या गावामध्ये किती योजना राज्य शासनाच्या म्हणजे करण्यात आल्या, राबवण्यात किती आल्या योजना? काय अशा विशेष काही योजना राबवलेल्या नाहीत गावासाठी. 5 वर्षामध्ये किती विकास झाला आपल्याला वाटतं? काय विकास तर काही असं तेवढं झालेलं नाही. आता लोकसभेचं इलेक्शन लागू करण्यात आलेलं आहे. आपल्या गावचा किंवा आपल्या येथील जनतेचा कोणत्या मार्गावर लोकांमध्ये मतदान करावं असं वाटच ना झालंय. लोकाला अशी अपेक्षाच नाही की ह्या सरकारपासून काही जनतेला फायदा होईल. कोणताही नेता आला तर काही जनतेसाठी बघायला तयार नाही. आपापला स्वार्थ बघायला ह्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारायला, पण जनतेसाठी काहीच करायला तयार नाही असं आमचं मत आहे. तर नक्कीच मामा, काय सांगाल की नेमकं आपल्या गावामध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे का? गावबंदी करण्यात येणार होती पण इथं काही आली नाही साहेब काही. पण भाजप सरकारला यावेळेस आम्ही काही मतदान करणार नाही असं आमचं मत आहे, कारण कुठलाही विकास झालेला नाही. तर नेमकं खासदार साहेब या 5 वर्षामध्ये किती वेळेस आले आपल्या गावात? एक वेळेस आलते, पण त्यांनी 20 लाखाचा आम्हाला निधी देतो म्हणाले, पण निधी पण आम्हाला मिळाली नाही. निधी मिळाली आणि जे आमचा स्टाफ होता त्यांचं आश्वासन कधीचं होतं? 2 वर्षाखालचं होतं. म्हणजे निधी आला. काही नागरिक आणखीन आहेत आपल्यापाशी. काय सांगाल मामा की नेमका आता आपला कौल आपल्या गावातला किती आहे, कोणत्या पक्षाकडे जास्त आहे? लोकसभेची निवडणूक आहे, टी व्हीवर किंवा मोबाईलवर दिसतं, पण वातावरणात जोश आणि उत्साह नाहीत. त्याचं कारण असं की मागच्या 10 वर्षापासून शेतीविषयक सरकारचे धोरणं, महागाईचा फटका. आता 2014ला सोयाबीनचा भाव होता 4,042 आहे आणि DAP खताची गोणी होती 750 रुपयाला. आज 10 वर्षाच्या नंतर सोयाबीनचा भाव आहे 42 आहे आणि खताची गुणी झाली 1,500 रुपये. गॅसचं सिलेंडर 350चं 1,200 रुपये. ही कुठल्याही गोष्टीची जर तुलना केली तर शेतकरी जीवन जगत असताना त्या काकांनी सांगितल्यासारखं मेटाकुटीला आलेला आहे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदारी शासनाचे धोरण आहे. म्हणून आम्ही कुठेतरी ह्या शासनाच्या विरोधामध्ये मानसिकता आहे असं वाटतं आम्हाला. तर या 5 वर्षामध्ये नेमकं आपल्या येथील स्थानिक आमदारांनी किंवा खासदारांनी आपल्या गावासाठी किती निधी उपलब्ध करून दिला व काय योजना राबवल्या? स्थानिक आमदारांनी सन्माननीय बाबासाहेब पाटलाच्या माध्यमातून जानवळ गावामध्ये कोट्यावधीचा निधी आलेला आहे आणि श्रंगारे साहेब खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून म्हणलं तर आत्तापर्यंत काय ऐकवत नाही किंवा 10 लाख 50,000 असं काही निधी आला आहे म्हणून. पण आम्ही त्यांच्याकडे आमच्या गावातले आमचे सरपंच किंवा आमचे कार्यकर्ते 4-2 वेळा भेटायला गेले की रेल्वेचा थांबा कोविडमध्ये बंद झालेला आहे आणि तो थांबा चालू करण्यात यावा. आता यांनी बातम्या येतात श्रंगारे साहेबाच्या की मी लातूरच्या रेल्वेचं असं केलो तसं केलो, म्हणून आमच्या गावातले कार्यकर्ते त्यांना जाऊन भेटले की पूर्वरच आमचे थांबे चालू करावेत. पण आत्ता काय कार्यपूर, वडवळ आणि जानवळ ह्या 3 गावाच्या थांब्याला आजूबाजूच्या 100 गावाच्या अटॅच आहेत, तरी आत्तापर्यंत कुठली गाडी थांबलेली नाही. त्यामुळं खासदाराविषयी मनामध्ये तिरस्कार आहे.
आता सध्याला तर खासदार साहेबांची वाहवा होते की लातूरसाठी लातूर मुंबई पुणे किंवा तिरुपती हे रेल्वे त्यांनी चालू केलेली आहे. पिटलाईनसाठी त्यांनी अनेक कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. तर याबाबत काय सांगाल? केलं ते का आम्ही पेपरला वाचतो, तिरुपती जाणाऱ्या गाड्या चालू झाल्यात, अभिनंदन आहे त्यांचं. काही चांगले कामं केले, चांगलेच आहेत. परंतु आमच्या स्थानिक गावाला जाणवता जो थांबा बंद झाला आहे तो बंद चालू झाला नाही ना, त्यामुळे आमच्या गावात त्यांच्याविषयी थोडा द्वेष आहे. म्हणजे खासदारांबद्दल आपल्या मनामध्ये रोष आहे. माझ्याच नाही, एकंदरीत पूर्ण शेतकरी वर्ग जो आहे, आत्तापर्यंत मी ह्या पक्षाचा त्या पक्षाचा म्हणत होतो, पण आज एक शेतकरी म्हणून प्रत्येकाच्या मनातली जी दशा आहे ती कुठंतरी नाजूक आहे, स्पष्टपणे मांडूच शकत नाही. आम्ही महागाईमुळं बिलकुल हे झालं. शेतीमालाला कोणत्याच भाव नाही, कुठलाच माल घ्या. आज तुरीला 12,000 भाव आहे, सारखं पेपरला येतं की तुरीला एवढा, तुरीला एवढा. बाकीच्या कोणत्या मालाला भाव आहे? 4,000ला सोयाबीन काय परवडतं आहे? घेतलेलं कर्ज फिटणं झालं, शेतकऱ्याची आत्महत्या कशाने वाढवल्यात? बरं, आता सुशिक्षित झाल्यात, आत्महत्या करणं झाल्यात, पण हे मतदान करून त्याने दाखवून देणार. तर नक्कीच शेतकऱ्यांचाही रोष भारतीय जनता पार्टीच्या विरोधात दिसतोय. आणि आणखीन नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल मामा, या 5 वर्षामध्ये आपल्या काय विकास झाला गावाचा? येथील जी तरुण वर्ग आहे त्यांच्या शिक्षणाबद्दल आपण काय सांगाल? आता शिक्षणाबद्दल काय सांगा, सगळं फोडाफोडीचं राजकारण या देवेंद्र फडणवीसनं करून ठेवलं. चांगलं उद्धव ठाकरे सरकार चालवत होतं, त्यांनी शेतकऱ्याला कर्ज माफ केलेलं होतं काही शेतकऱ्याचं. पण ह्यांनी देवेंद्र फडणवीसनं फोडाफोडी करून पळवापोळी केले. सगळे एकनाथ शिंदे फोडले, पुन्हा आपले अजितदादाला फोडले. तर फोडायचं राजकारण करणारे हे निवळ खालच्या दर्जाचं आहे देवेंद्र फडणवीस. तर महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीस कितपत योग्य आहेत? योग्य नाही तो माणूस. शकुनी मामा आहे तो, शकुनी मामा म्हणतो तुम्ही त्याला. घरफोड्या जोड्या नाही तो माणूस, घरफोड्या आहे असं माझं म्हणणं आहे त्यांना. तर आणखीन काय सांगाल की आपल्या गावची लोकसंख्या किती आहे व आपल्या गावातील लोकसंख्येमधून किती कौल कोणत्या पक्षाकडे जाईल? आता आमच्या गावाची लोकसंख्या 12,000-12,500 4,500 मतदान आहे. माझ्या गावात 6,000 मतदान आहे. तर 80-90% लोक तर काँग्रेसला मतदान करणार, शिवाजी काळगेनं. आमचे रॅशन दुकानदारसुद्धा जिल्ह्यातून ऑल इंडिया महाराष्ट्रात चे फेडरेशनचे जे मोदीचे भाऊ त्यांनीच सांगितले काँग्रेसला सहकार्य करा म्हणून. काल आम्ही लातूर जिल्ह्याचे सगळेच रॅशन दुकानदार अमित भाईला जाऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला सहकार्य करणार. तर नक्कीच गावोगावी आपण पाहत आहे की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात शेतकरी कितपत नाराज आहेत हे आपण पाहतच आहात. का आज आपला नाही 12वा भाग आज आपण पाहत आहेत. तर गावोगावी जर पाहिलं गेलं तर फक्त BJP सरकारविरोधात घोषणाबाजी केली जाते. BJP सरकारविरोधात त्यांना गावबंदी करण्यात येते. तर असेच अपडेट पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलवरती नक्कीच अपडेट राहाल. बेदडे गावासाठी मी शरद पवार, लातूर.